आणखी 1 महिना असाच गेला. वैदेहीनं आपली मूक प्रेक्षकाची भूमिका अजूनही सोडलेली नव्हती. राजाभाऊंच्या डोळ्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली कविताबद्दलची व्याकुळता ती पाहत होती. कविताच्या डोळ्यातली रहस्योद्घाटनाची भीती तिला दिसत होती. लिझाच्या नजरेतली तिच्याविषयी वाटणारी कीव आणि आईच्या चेहऱ्यावरची चिंता तिला कळत होती, पण तरीसुद्धा ती गप्प होती. एक मात्र खरं, या अनोख्या नाटकाचा शेवट काय होणार आहे या विचारानं कधीकधी ती कमालीची अस्वस्थ बेचैन होऊन जात होती. काळाच्या उदरात लपलेलं या प्रश्नाचं उत्तर प्रयत्न करूनही तिला सापडत नव्हतं. दरम्यान कविताच्या वागण्या बोलण्यात झालेला बदल वैदेहीने अचूक टिपला होता. गेल्या काही दिवसांपासून कविता काहीशी हरवल्यासारखे राहायला लागली होती. वैदेहीच्या जवळ बसणं बोलणं तिने कमी केलं होतं. चुकून कधी बसली तरी बोलता बोलता मधूनच अचानक गप्प होत होती, आपल्याच विचारात हरवून जात होती. स्वतःवरच चिडल्यासारखे भाव तिच्या चेहऱ्यावर प्रकट होत होते. अलीकडे राजाभाऊंची नजरही ती टाळायला लागली होती. राजाभाऊंपासनं काहीशी दूरही राहायला लागली होती आणि हीच अवस्था राजाभाऊंची सुद्धा झाली होती. दिवसेंदिवस वाढत चाललेले त्यांच्या चेहऱ्यावरचे चिंतेचे भाव वैदेहीच्याही लक्षात आले होते. असं वाटत होतं जणू काहीतरी होणार आहे आणि जे काही होणार आहे ते फार वाईट होणार आहे. कविताच्या आणि राजाभाऊंच्या ह्या चिंतेची लागण वैदेहीलाही झाली होती. त्या दोघांना कुठल्या चिंतेनं घेरलंय या विचारानं ती अस्वस्थ झाली होती. शेवटी एक दिवस न राहून त्यांनी कविताला विचारलंच, तुला काय झालंय कविता? अलीकडे तू फार उदास चिंताग्रस्त दिसायला लागली आहेस. कविता एकदम दचकली आणि म्हणाली, छे मला कुठे काय झालं आहे? नाही कविता, तू माझ्यापासून नक्की काहीतरी लपवून ठेवतीयस. कविता उदास नजरेनं क्षणभर तिच्याकडे बघत राहिली आणि मग खाली मान घालत हलक्या आवाजात म्हणाली, तुमच्यापासून मी काय लपवून ठेवणार ताई? वैदेहीने तिचा हात आपल्या हातात घेतला, हलकेच दाबला आणि म्हणाली, तू मला ताई म्हणतेस ना? ताईचा अर्थ मोठी बहीण असा होतो. तू मला आपली मोठी बहीण समज आणि जे काही असेल ते मोकळेपणानं सांग. कविताने पुन्हा मान वर करून तिच्याकडे बघितलं. वैदेहीच्या डोळ्यातले प्रेमळ भाव बघून नकळत तिच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि मग बघता बघता ती एखाद्या लहान मुलासारखी वैदेहीच्या कुशीत शिरून रडायला लागली. वैदेही तिच्या केसांवरनं हात फिरवत म्हणाली, हे बघ कविता, रडू नकोस. रडून कुठलेही प्रश्न सुटत नसतात. मला सांग तरी काय झालंय ते. आपण नक्की त्यातनं काहीतरी मार्ग काढू. वैदेहीच्या त्या प्रेमळ सहानुभूतीपूर्ण स्वरांनी कविता मनातनं इतकी शरमल्यासारखी झाली होती की तिच्या तोंडून शब्दही फुटायला तयार नव्हते. दोन्ही हातांच्या उंजळीत तोंड लपवत ती धावत आपल्या खोलीत गेली. खोलीचं दार तिने आतून बंद करून टाकलं. वैदेही दार वाजवत राहिली, तरतरेनं तिला धीर देत राहिली, तिचं सांत्वन करत राहिली, पण कवितानं दार उघडलं नाही. फक्त तिच्या हुंदक्यांचा आवाज बाहेर येत राहिला. वैदेही काही वेळ दार उघडायची वाट बघत तिथे उभी राहिली, मग निराश होऊन आपल्या खोलीत परत आली. वैदेही काहीशी चकित झाली होती. कविताला एवढं रडायला काय झालं होतं? राजाभाऊंच्या बरोबर तिचं काही बिनसलं तर नाही ना? पण सकाळी नाश्ता करताना ते तिच्याशी चांगला हसून बोलत होते, कविताही हसत होती. मग अचानक तिला काय झालं होतं? वैदेहीला काहीही समजत नव्हतं, तिच्या काहीही लक्षात येत नव्हतं. संध्याकाळच्या सुमाराला ती उठली. कविताची अवस्था बघून आज आपणच स्वयंपाक करावा म्हणून ती स्वयंपाकघरात आली, तर कविता स्वयंपाकाच्या तयारीला लागलेली होती. वैदेहीने पाहिलं, तिचे डोळे काहीसे लाल सुजल्यासारखे दिसत होते. याचा अर्थ ती बराच वेळ रडत राहिली होती. वैदेहीची चाहूल लागताच कविताने मान वर करून तिच्याकडे बघितलं. तशी वैदेही हसून म्हणाली, दुपारी तू मला चांगलं घाबरवून सोडलं होतंस. कविता काही बोलली नाही, खाली मान घालून भाजी चिरत राहिली. अगं राहू दे. वैदेही तिच्या जवळ येत म्हणाली, आज स्वयंपाक मी करते, तू जा आराम कर. नाही तुम्ही जाऊन आराम करा, मी करते सगळं. पण वैदेहीनं तिचं काही एक ऐकलं नाही. तिच्या हातातली भाजी काढून घेत वैदेहीनं जबरदस्तीनं तिला तिच्या खोलीत पाठवून दिलं. वैदेहीच्या त्या आपुलकीनं कविता मनातनं कमालीची शर्मिंदी झाली होती.
आज पहिल्यांदा तिला स्वतःच्या कृत्याचा पश्चात्ताप वाटायला लागला होता आणि तिच्या मनात येत होतं की ज्या स्त्रीने तिच्यावर एवढे उपकार केलेत तिचंच घर उद्ध्वस्त करायला आपण निघालो आहे. ज्या स्त्रीनं तिला आपल्या लहान बहिणीसारखं वागवलं होतं तिच्याच घराला ती आग लावायला निघाली होती. वैदेहीशी आपण फार वाईट वागलो, तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला याचा कविताला आता पश्चात्ताप होत होता. पण आता आपण काय करावं ते तिला समजत नव्हतं, कारण जे व्हायचं ते होऊन गेलं होतं. गोष्ट फार पुढच्या थराला पोचली होती. गेल्या कित्येक दिवसांपासून कविताला त्याच एका चिंतेनं ग्रासलं होतं. प्रयत्न करूनही ही गोष्ट आता गुप्त राहू शकणार नाही या भीतीने तिची झोप उडाल्यासारखी झाली होती. उद्या वैदेहीला जर कळलं की राजाभाऊंपासून तिला दिवस गेलेत तर तिची प्रतिक्रिया काय होईल या नुसत्या कल्पनेनं कविताला घाम फुटत होता. त्या प्रसंगाला सामोरं जाण्याआधी हे घर सोडून आपण कुठेतरी निघून जावं असं तिला वाटत होतं. पण ह्या अवस्थेत जाणार कुठे, करणार काय हा विचार तिच्या मनात येताच तिचं सगळं अवसान गळून जात होतं. कविताची अवस्था कमालीची द्विधा झाली होती. थोड्या वेळानं वैदेही तिच्या खोलीत येत म्हणाली, चल हातपाय तोंड धुवून घे, मी तुला जेवायला वाढते. कविताला अजिबात भूक नव्हती. चिंता आणि काळजीनं तिची भूक मेल्यासारखी झाली होती. ती म्हणाली, ताई मला खरंच भूक नाही आहे, मी जेवीन नंतर, तुम्ही जेवून घ्या. वैदेहीने टक लावून कविताकडे बघितलं आणि म्हणाली, ठीक आहे, मलाही आत्ता भूक नाही आहे, आपण दोघीही नंतर बसू. कविताने मान डोलवली. वैदेही तिच्या खोलीतून बाहेर पडता पडता पुन्हा म्हणाली, आणि आता रडून उगाचच जीवाला त्रास करून घेऊ नकोस काय. कविताने नुसती मान डोलवली. वैदेही आपल्या खोलीत आली. फॅन चालू करून आराम खुर्चीत बसली. तेवढ्यात वैदेहीच्या आईनं खोलीत प्रवेश केला. थोडा वेळ वैदेहीची विचारपूस केल्यावर तिने अचानक विचारलं, गेली कुठे ती अवदासा? कोण ती? अगं दुसरं कोण? कपाळावर आठ्या घालत आई म्हणाली, अगं तीच ती कविता. आई, अगं का त्या बिचारीला उगाचच तू शिव्या घालत असतेस ग? बिचारी? आई वैदेहीकडे आश्चर्यानं बघत म्हणाली, अगं ती तुझं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाली आहे आणि तू, हे बघ आई, काहीतरी बोलू नकोस हा. वैदेही नाराजीच्या स्वरात म्हणाली, काहीतरीच काय बोलते मी काय चुकीचं बोलते आहे का? आई, अगं कविता कशाला माझं आयुष्य उद्ध्वस्त करेल? मग दुसरं कोण जबाबदार आहे याला, सांग की तू. वैदेहीच्या मनात आलं आईला म्हणावं, तू जबाबदार आहेस याला. माझ्या इच्छेविरुद्ध ज्या दिवशी तू राजावंश आणि माझं लग्न लावून दिलं त्याच दिवशी माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं होतं. पण तसं काही न बोलता वैदेही एक सुस्कारा सोडत विषण्ण स्वरात म्हणाली, आई, अगं उगाचच कोणाला दोष देण्यात काय अर्थ आहे? जेव्हा वाईट दिवस येतात तेव्हा आपलीच माणसं आपल्या माणसांच्या दुःखाला कारणीभूत होत असतात. वैदेहीच्या बोलण्याचा रोख आपल्याकडेच आहे हे आईच्या लक्षात आलं. तिचा चेहरा एकदम गोरामोरा झाला. त्याचवेळी कविता वैदेहीच्या खोलीजवळ आली होती. आईचा आवाज ऐकताच ती तशीच मागे वळली. आज जायचं धाडस तिला झालं नव्हतं. क्षणभर गप्प बसल्यावर आईने पुन्हा बोलायचा प्रयत्न केला, पण तिला मध्येच थांबवत वैदेही म्हणाली, हे बघ आई, कविताचा विषय सोडून तू दुसरं काहीही बोल. म्हणजे त्या दोघांना जवळ आणण्यात तुझीच तर काही फूस नाही? तसं समज हवं तर, वैदेही शांत स्वरात म्हणाली. वैदेहीकडून या अशा बोलण्याची अपेक्षा नसल्यानं आई धक्का बसल्यासारखी तिच्याकडे पाहत राहिली. मनातून तिला वैदेहीचा भयंकर संताप आला होता, पण आपल्या या मूर्ख पोरीसमोर काय बोलावं तेही तिला सुचत नव्हतं. थोडा वेळ न बोलता ती तशीच बसून राहिली. वैदेहीशी काही बोलली नाही. दोघीही जणू आपापल्या विचारात हरवून गेल्या होत्या. काही वेळानं आई उठली आणि वैदेहीचा निरोप न घेता निघूनही गेली. आई गेल्यावर वैदेही कविताच्या खोलीत आली. तेव्हा कविता उशीत तोंड खुपसून रडत बसली होती. अगं हे काय? वैदेही तिच्या जवळ येत म्हणाली, मी तुला सांगितलं होतं ना रडायचं नाही म्हणून. कविताने मान वर करून केविलवाण्या नजरेनं वैदेहीकडे पाहिलं. वैदेहीचं मन भरून आलं. पुढे होऊन ती कविताच्या गालावरचे अश्रू पुसायला लागली. त्याच वेळेला राजाभाऊ तिथे आले. दोघींना त्या अवस्थेत बघून सटपटले. काय झालंय काय? अडखळत्या आवाजात त्यांनी विचारलं, ही कविता रडती आहे का?
आज सकाळपासून हिला काय झालं तेच समजत नाही, सारखी रडती आहे आणि विचारलं तर काही बोलायला तयार नाही. राजाभाऊंना बघताच कवितानं आपला चेहरा दुसरीकडे वळवला होता. राजाभाऊंची अवस्था फार विचित्र झाली होती. त्यांना काय बोलावं ते सुचत नव्हतं. आपली अवस्था वैदेहीच्या लक्षात येऊ नये म्हणून ते कविताच्या खोलीतनं बाहेर पडले. थोड्या वेळानं वैदेही चहा घेऊन त्यांच्या खोलीत गेली तेव्हा ते विमनस्कपणे खिडकीच्या जवळ उभे होते. वैदेहीनं चहाचा कप त्यांच्यासमोर धरला. काही सांगितलं का तिने का रडत होती ते? तिच्या हातून चहाचा कप घेत राजाभाऊंनी विचारलं. सांगितलं ना, अहो ती काही बोलायला तयारच नाही आहे. राजाभाऊंनी काही न बोलता कप तोंडाला लावला. वैदेही काळजीच्या स्वरात म्हणाली, मला तर काही कळेनासंच झालं आहे. गेले काही दिवसांपासून मी बघतीये, सारखा कसला तरी विचार करत असते ती. राजाभाऊ काही बोलले नाहीत, निमूटपणे चहा पित राहिले. वैदेही पुन्हा कविताच्या खोलीत गेली. रात्री जेवतानाही राजाभाऊ गप्प होते. कविता मान खाली घालून अन्न चिवडत होती. वैदेहीने जबरदस्तीने तिला जेवायला बसवलं होतं. जेवण आटोपून राजाभाऊ बाहेर निघून गेले. वैदेही कविताला घेऊन आपल्या खोलीत आली. बराच उशीर करून राजाभाऊ परतले. वैदेहीच्या खोलीचं दार उघडं बघून त्यांनी आत डोकावलं तर वैदेही पुस्तक वाचत होती आणि कविता तिच्याजवळ तिच्या बेडवर झोपून गेली होती. राजाभाऊंनी एक दीर्घ निश्वास सोडला आणि ते आपल्या खोलीत निघून गेले. दुसऱ्या दिवशी वैदेहीला जाग आली तेव्हा कविता गाढ झोपेत होती. कविताची झोपमोड न करता वैदेही अलगद बेडवरनं उतरली, तोंड वगैरे धुवून नाश्त्याच्या तयारीला लागली. थोड्या वेळानं नाश्त्याचा ट्रे घेऊन वैदेही हॉलमध्ये आली तेव्हा राजाभाऊ नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वाचत बसले होते. वैदेहीची चाहूल लागूनही त्यांनी मान वर करून पाहिलं नाही. वैदेहीने ट्रे टिपॉयवर ठेवला आणि मग ती कविताला पाहायला आपल्या खोलीत आली. कविता अजूनही गाढ झोपेत होती. खरं तर कविता कधी एवढा वेळ झोपून राहायची नाही. वैदेहीच्या आधी उठून ती कामाला लागलेली असायची. पण आज वैदेही पुन्हा हॉलमध्ये आली तोवर राजाभाऊंनी आपला नाश्ता उरकला होता आणि ते ऑफिसला जायची तयारी करत होते. राजाभाऊ ऑफिसला गेल्यावर वैदेही पुन्हा आपल्या खोलीत आले आणि कविताच्या उशाजवळ येऊन बसली. कविताकडे बघता बघता ती विचार करत होती की हे सगळं काय चाललंय. कविताच्या मनात कसलं दुःख सलतंय. राजाभाऊशी जोडलेल्या संबंधाबाबत आता तिला पश्चात्ताप तर होत नसावा. आपल्याला यातलं काही माहिती नाही असं समजून तर कविताच्या मनाला अपराधीपणाची बोचणी लागली नसेल ना. शेवटी माणूस कितीही निर्लज्ज निगरगट्टा असला तरी त्याची सद्सद्विवेकबुद्धी त्याला कुठेतरी टोचत असते. कविताच्या बाबतीतही तसंच काही घडलं असेल का? पण यात एकट्या कविताचा काय दोष आहे? आपणही तिच्या इतक्या दोषी आहोत. आपणच जाणीवपूर्वक त्या दोघांना एकत्र येण्याची संधी दिली होती, कारण त्यामागे आपलाही स्वार्थ होताच की. लिझा, आई मनातनं आपल्याला मूर्ख समजतात. स्वतःच्याच हातानं आपण स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतोय असं त्यांना वाटतं. पण एक गोष्ट त्यांना माहिती नाही आहे. राजाभाऊंना आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक कविताचा वापर करून घेतला आहे. एका परीनं बघता कविताच्या अनाथपणाचा आपण फायदा उचलला आहे. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कविताचा बळी दिला आहे. तिचं अधःपतन झालं असेल तर ते अधःपतन आपण घडवून आणलं आहे, अगदी पद्धतशीरपणे. वैदेही स्वतःच्या मनाची चिरफाड करत होती. इतके दिवस मनाच्या तळाशी असलेली ही सुप्त स्वार्थी भावना आज नकळत पृष्ठभागावर येऊन तिला तीव्रतेनं जाणवली होती आणि त्या जाणीवेनं वैदेही कमालीची अस्वस्थ झाली होती. अचानक कवितानं कूस बदलली, डोळे उघडले. वैदेहीवर नजर पडता चटकन उठून बसली, खोलीवरून नजर फिरवली आणि मग ओशाळवाण्या स्वरात म्हणाली, रात्री मी इथेच झोपून गेले आणि तुम्ही? अगं मी तुझ्या शेजारी झोपले होते. वैदेही हसून म्हणाली, आणि तुम्ही मला उठवलं सुद्धा नाही ना? टेबलावरच्या घड्याळाकडे नजर टाकत ती म्हणाली, असू दे ग, तुला छान झोप लागली होती ना, म्हणूनच उठवलं नाही मी. आणि नाश्ता झाला? हो झाला. तूही आता नाश्ता करून घे हो. कविताचा चेहरा आणखीन ओशाळला. ती उठली, तोंड धुवायला गेली. ती तोंड धुवून येईपर्यंत वैदेहीनं तिच्यासाठी चहा गरम केला होता.
कविताला आणखीनच मेल्याहून मेल्यासारखं झालं. काही न बोलता ती मान खाली घालून नाश्ता करायला लागली. कविताचा नाश्ता होईपर्यंत वैदेही काहीच बोलली नाही. कविताचा नाश्ता होताच वैदेहीनं तिला हाताला धरून आपल्या जवळ बसवलं आणि म्हणाली, आता सांग. वैदेही तिचा हात तसाच आपल्या हातात धरून म्हणाली, काल एवढं रडायला काय झालं होतं तुला? कविताच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरळायला लागले. आता ही रडायला लागली तर दिवसभर रडत राहील या भीतीनं वैदेही घाईघाईत म्हणाली, बरं बाई, तुला एवढं अवघड वाटत असेल तर आता नाही विचारणार मी. कविताने डोळे पुसले आणि मग काही न बोलता ती स्वयंपाकघरात गेली. संध्याकाळच्या सुमाराला दोघी हॉलमध्ये बसल्या असताना अचानक कविता म्हणाली, ताई, एक विचारू? अगं विचार की. कविता काही क्षण गप्प बसली. मग मनाचा हिय्या करून किंचित थांबत थांबत म्हणाली, ताई, समजा एखाद्याच्या हातून कळत नकळत काही चूक झाली, अशी चूक की ज्याचा पश्चात्ताप होऊनही त्या चुकीला क्षमा नाही, तर अशा वेळी त्या माणसाने काय करायला हवं? वैदेहीनं काहीसं चमकून कविताकडे पाहिलं आणि म्हणाली, नाही ग कविता, जगात अशी कुठलीही चूक नाही ज्याचा पश्चात्ताप होऊनसुद्धा ती क्षमा योग्य नाही. तुला ती वाल्या कोळ्याची गोष्ट माहिती असेल. त्याला पश्चात्ताप झाला म्हणूनच तो वाल्याचा वाल्मिकी झाला, रामायणासारखा महान ग्रंथ लिहू शकला. ताई, अहो, ते सगळं पुराणातलं झालं. सध्याच्या काळात मात्र वाल्मिकीचे वाल्याच झालेले जास्त दिसतात. नाही, तसं नाही आहे कविता. हे बघ, माणूस मुळात वाईट नसतो, परिस्थिती त्याला वाईट बनायला भाग पाडते. अशा माणसाला जर आपली चूक समजली, त्या चुकीचा त्याला पश्चात्ताप झाला, तर ती चूक राहत नाही, अनुभव येतो. अशा वेळी त्या चुकीला क्षमा करणं योग्य नाही का? ताई, खरं सांगू का, तुमच्या हातून काही चूक झाली नाही ना, म्हणून तुम्ही असं म्हणताय. कविताच्या त्या वाक्यानं वैदेही मनातनं एकदम विषण्ण झाली. मनातल्या मनात म्हणाली, कविताला काय माहिती आहे, राजाभाऊंशी लग्न करून आपणही अशी चूक केली आहे, ज्याचा आता पश्चात्ताप होऊनसुद्धा त्यातून आपली सुटका नाहीच आहे. वैदेहीने एक सुस्कारा सोडला आणि मग उघडपणे ती म्हणाली, काही चुका अशा असतात ज्या सुधारणं फार अवघड असतं. एकदा केलेल्या या चुकीचे परिणाम तुम्हाला आयुष्यभर भोगावेच लागतात. वैदेही ज्या आवाजात आणि ज्या पद्धतीनं हे बोलली होती ते बघून कविता काहीशी चकित झाली होती. वैदेहीच्या या बोलण्यावर कविता काहीतरी बोलणार होती, पण त्याचवेळी जिन्यावरून वर येणाऱ्या कोणाच्या तरी पावलांचा आवाज आला. दोघेही सावरून बसल्या हॉलच्या दाराकडे बघायला लागल्या आणि काही क्षणानंतर दाराच्या चौकटीत वैभव प्रकट झाला. वैभवला पाहताच वैदेहीच्या चेहऱ्यावर नर्वस भाव उमटले, पण मग लगेच स्वतःला सावरून आपल्या चेहऱ्यावरचे भाव लपवण्याचा प्रयत्न करत ती उसनं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाली, अरे वैभव, ये की ये. वैभव आत आला, एका खुर्चीत बसला. कवितानं संकोचून आपलं शरीर आकरसून घेत मान खाली घातली, मग उठून उभी राहिली. वैभव दोघींच्या चेहऱ्यावरनं नजर फिरवत म्हणाला, काय झालंय काय? नाही, म्हणजे आज तुम्ही दोघी अशा काहीशा उदास का दिसताय? काही नाही रे, वैदेही किंचित हसून म्हणाली. कालपासून ना हिच्या डोळ्यांना पूर आलाय. का, काही विशेष? विशेषच असणार ना, त्याशिवाय का कोणी अश्रू गाळतं? पण अश्रू गाळण्या इतकं हिला दुःख तरी काय आहे? वैभव काहीशा उपरोधिक स्वरात म्हणाला. नाही, तिने मला सांगितलं नाही आहे, पण बरीचशी दुःख अशी असतात की जी शब्दात व्यक्त नाही करता येत. वैदेही विषण्ण स्वरात म्हणाली. वैभव त्यावर काही बोलणार होता, पण तेवढ्यात कविता चहाचा ट्रे घेऊन आली. पाहिलंस? वैभवकडे एक नजर टाकून कविताकडे बघत वैदेही म्हणाली, मी तर तुला चहाचं विचारायचं विसरून गेले होते. कविता आहे ना इथे, म्हणून मला कशाची काळजी नाही वाटत बघ. कविता एकदम चपापली. वैदेही उपरोधिकपणे बोलली का काय असं तिच्या मनात आलं, आणि त्यात वैभव समोर असल्यामुळे तिला आणखीन संकोचल्यासारखं झालं. ट्रे टिपॉयवर ठेवून ती जाण्यासाठी वळली तशी वैदेही म्हणाली, तू घेतलास का चहा? नाही, आत ठेवलाय, असं म्हणत कविता पुन्हा आत निघून गेली. वैभव आणि वैदेही काही न बोलता चहाचे गुटके घेत राहिले. काही वेळानं चहाचा कप खाली ठेवत वैभव म्हणाला, राजाभाऊ अजून आले नाहीत का? त्यांची येण्याची वेळ झाली आहे, येतील एवढ्यात.
त्यांचं पिणं अजून चालूच आहे का? वैदेहीने काही उत्तर दिलं नाही. काय ते समजून वैभवनंही तिला आणखीन छेडलं नाही. आणि थोडा वेळ असाच गेला. मग वैभव उठला. निघतो. वैदेहीने त्याच्याकडे बघितलं. जणू तिला म्हणायचं होतं, आत्ताच तर आलायस आणि लगेच निघालास. पण तसं काही न बोलता तिने नुसती मान डोलावली. वैभवनं एक वार वैदेहीकडे पाहिलं आणि मग तो बाहेर पडला. वैभव गेल्यावर वैदेही उठली, आपल्या खोलीत आली. वैभव येऊन गेल्यावर वैदेही नेहमीच अशी उदास होऊन जायची. त्या दिवशी राजाभाऊ बराच उशीर करून घरी परत आले. वैदेही आपल्या खोलीत पुस्तक वाचत बसली, पण कविता मात्र अस्वस्थ होऊन आपली नजर बाहेर करत त्यांची वाट बघत राहिली होती. राजाभाऊ येताच तिने त्यांचं ताट वाढायला घेतलं. तसे राजाभाऊ कोरड्या स्वरात म्हणाले, मला जेवायचं नाही आहे. ते येतानाच बाहेरनं पिऊन आले. हे कविताच्या लक्षात आलं होतं. का? ऑफिसातून एका मित्राच्या घरी गेलो होतो. तिथे त्यांनी जबरदस्तीनं जेवायला घातलं. आणि तुम्ही जेवलात? हो, जेवलो. तुमच्या एवढंही लक्षात नाही राहिलं? घरी आपली माणसं आहेत, ती आपली वाट बघत असतील, आपल्यासाठी जेवायची थांबली असतील. वैदेहीताई अजून जेवल्या नाही, तुमची वाट बघतायत. मी आल्याशिवाय तुम्ही लोकांनी जेवायचं नाही असं मी सांगितलं तुम्हाला. सांगायला कशाला पाहिजे? आम्हाला कळत नाही ते. शहाणपणा करू नकोस. राजाभाऊ एकदम संतापले. ही दीड दमडीची पोरगी आपल्यावर अधिकार गाजवायला बघतीये या कल्पनेनं त्यांचं पित्त खवळल्यासारखं झालं होतं. मला काय कळतं काय कळत नाही हे सांगणारी तू कोण आहेस? एवढं बोलून राजाभाऊ संतापानं पाय आपटत आपल्या खोलीत निघून गेले. वैदेही आपल्या खोलीच्या दारात उभं राहून हे सगळं पाहत होती, ऐकत होती. राजाभाऊ आपल्या खोलीत गेल्यावर ती कविता जवळ आली. कविता दोन्ही हातानं तोंड झाकून हुंदके देत होती. वैदेहीनं कविताला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण राजाभाऊ आज तिच्याशी ज्या पद्धतीनं वागले होते ते पाहून तिला धक्का बसला होता. विशेषतः त्यांच्या तू कोण आहेस या शब्दांनी तिच्या छातीत धस्स झालं होतं. राजाभाऊ आता आपली जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना, या शंकेनं तिचं अवसान गळ्यालासारखं झालेलं होतं. अचानक वैदेहीला जाग आली. तिने टेबलावरच्या घड्याळात बघितलं. रात्रीचा 1 वाजत आला होता. आपल्याला जाग कशामुळे आली याचा विचार करत असताना राजाभाऊंच्या खोलीतनं तिला कविताच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. वैदेही काही वेळ तशीच बेडवर पडून राहिली. कविता रडता रडताच काहीतरी बोलत होती, पण ती काय बोलत होती ते स्पष्टपणे ऐकू येत नव्हतं. वैदेही उठली आणि राजाभाऊंच्या खोलीच्या दाराजवळ येऊन उभी राहिली. आतलं बोलणं आता स्पष्टपणे ऐकू येत होतं. कविता म्हणत होती, मला फसवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही, त्याचा परिणाम चांगला नाही होणार. म्हणजे राजाभाऊ आता कवितेला टाळायचा प्रयत्न करायला लागले का काय? अच्छा, म्हणून गेल्या 2-3 दिवसापासून कविता सारखी रडत होती. म्हणून ती आज स्वतः राजाभाऊंच्या खोलीत आली होती. वैदेही मनातल्या मनात विचार करत होती. तेवढ्यात तिच्या कानावर राजाभाऊंचा आवाज आला. ते दबक्या पण तीक्ष्ण आवाजात म्हणत होते, आवाज चढवून माझ्याशी बोलू नकोस, जीव घेईन मी तुझा गळा दाबून. कविताचा आवाज आणखीन वाढला. माझा गळा दाबणार तुम्ही? ह्यासाठी आजवर माझ्याशी? पुन्हा सांगतोय, गप्प बैस, गप्प बैस, नाहीतर नाही गप्प बसणार. काय करणार रे तू? आणि पुढच्या शब्दांऐवजी अचानक कविताच्या तोंडून असा आवाज ऐकू यायला लागला की जणू तिचा गळा दाबला जातोय. वैदेहीला आता मूक दर्शक बनून राहणं शक्य झालं नाही. दार ढकलून ती खोलीत शिरली. राजाभाऊ कवितावर झुकून तिचा गळा दाबत होते आणि कविता हातपाय झाडत त्यांना बाजूला ढकलायचा प्रयत्न करत होती. वैदेहीनं पुढं होऊन राजाभाऊंचा दंड धरला आणि त्यांना मागे ओढलं. वैदेहीला समोर बघता जणू त्यांचं सगळं अवसान गळाल्यासारखं झालं होतं. पांढऱ्या फटक पडलेल्या चेहऱ्यानं ते वैदेहीकडे पाहू लागले. कविताची अवस्थाही राजाभाऊंसारखीच झाली होती. तिच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाल्यासारखा झाला होता. दोन्ही हातांच्या ओंजळीत आपला चेहरा लपवत ती रडायलाच लागली. वैदेही काहीच बोलले नाही, काहीच विचारलं नाही.
तिने कविताचा हात पकडला आणि मग जबरदस्तीनं कविताला ती आपल्या खोलीत घेऊन आली. राजाभाऊ त्याच खोलीत शक्तिपात झाल्यासारखे बेडवर बसून राहिले होते. कविता अजूनही रडत होती. वैदेहीने तिला बेडवर बसवलं. तिच्या केसांवरनं हात फिरवत तिला ती शांत करायला लागली. वैदेहीच्या त्या स्पर्शानं कविताला आणखीनच उचंबळून आलं. ओंजळीत तोंड लपवत ती म्हणाली, नाही ताई, माझ्याशी एवढ्या प्रेमानं वागू नका. तेवढी लायकी नाही आहे हो माझी. मी पापी आहे, मी नीच आहे, मी तुमची अपराधी आहे. विश्वासघात केला आहे मी तुमचा. तुम्ही मला हे बघ, काही बोलू नकोस आत्ता. वैदेही तिच्या पाठीवर थोपटत म्हणाली, रात्र बरीच झाली आहे. खाली आवाज गेला तर मेजर साहेब, लिझा काय म्हणतील. पण कविताचे हुंदके थांबायला तयार नव्हते. स्वतःला दूषणं देत ती म्हणत होती, मी नीच आहे. माझ्यासारख्या स्त्रीला जगायचा काहीही अधिकार नाही आहे. कविता, माझं ऐकणार नाहीस का तू? झोप बरं आता. सकाळी बोलूयात आपण. पण ताई, ते माझा गळा दाबत होते ताई. कविता भयभीत आवाजात म्हणाली, पुन्हा येऊन ते? ठीक आहे, मी दार आतून बंद करून घेते, म्हणजे ते आत येऊ शकणार नाहीत. मग तर झालं, वैदेही म्हणाली. वैदेहीनं खरोखर दार आतनं बंद करून घेतलं, बोल्ट लावला. कविताला पाणी प्यायला लावलं आणि बेडवर झोपवलं. पण झाल्या प्रकारानं कविता कमालीची भेदरली होती. विशेषतः वैदेहीला हे सगळं समजलेलं बघून तिला स्वतःचीच घृणा वाटायला लागली होती. बराच वेळ कविता दबक्या आवाजात हुंदके देत राहिली होती. वैदेही खुर्चीत बसून जणू कवितावर पहारा देत राहिली होती. दुःखाच्या भरात ती काही भलतं सलतं करून घेईल का काय, ह्या भीतीने. श्रोते हो, सुरेश वैद्य लिखित अनिवासी या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.